दिल्लीत बॉम्ब ब्लास्ट झालाय त्यामागचे मास्टरमाइंड होते ते सुशिक्षित डॉक्टर। फरीदाबादमध्ये 2900 किलो स्फोटक सापडली त्याचं आणि दिल्लीतल्या कार ब्लास्टचं थेट कनेक्शन आता स्पष्ट झालंय। याला व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल म्हणतात। फरीदाबादमध्ये डॉक्टर आदिल अहमद राथेर, डॉक्टर मुजमिल अहमद गनई उर्फ मुजमिल शकील आणि डॉक्टर शाहीन शाहिद या तिघांना स्फोटकांसहित ताब्यात घेतलेलं। हे तिघेही डॉक्टर फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठाशी संबंधित आहेत। यातला डॉक्टर आदिल अहमद हा सगळ्याचा मास्टरमाइंड आहे। त्याच्या लॉकरमधनं पोलिसांनी AK-47 रायफल जप्त केली। दुसरा मुजमिल अहमद गेल्या 3 वर्षांपासून फरीदाबादमध्ये राहत होता आणि त्याने धौज परिसरात एक खोली भाड्याने घेतली होती। याच खोलीत त्याने स्फोटक साहित्य साठवलं होतं। तोही अल फलाह विद्यापीठात शिकवत होता। त्याच्याकडे 360 किलो अमोनियम नायट्रेट आढळलं जे की बॉम्ब बनवण्यासाठी वापरलं जाणार होतं। नंतर मुजमिल मधील दुसऱ्या ठिकाणाहून 2563 किलो स्फोटकं जप्त करण्यात आली। ही सगळी स्फोटकं इतकी धोकादायक होती की त्याचा दिल्लीमध्ये दहशत माजवण्यासाठी वापर केला जाणार होता। त्यानंतर तिसरी अटक शाहीन शाहिद नावाच्या महिलेची झाली जी की मुजमिल शकीलची प्रेयसी आहे आणि अल फलाह विद्यापीठात ती सहाय्यक प्राध्यापिका असल्याची माहिती मिळते। तिच्याकडे स्फोटके वाहतूक करणे आणि शस्त्र लपवण्याचं काम होतं। शाहीन शाहिदच्या कारमध्ये कॅरम कॉक नावाची असॉल्ट रायफल सापडली आहे। सध्या या व्यक्तीची ओळख आणि फोटो सार्वजनिक करण्यात आलेला नाहीये। या सगळ्यांना अटक झाल्यानंतर 10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी दिल्लीमध्ये कारच्या माध्यमातून ब्लास्ट करण्यात आला। पण या दहशतवाद्यांचा प्लॅन काही वेगळाच होता। मास्टरमाइंड डॉक्टर आदिल अहमदला ताब्यात घेतल्यानंतर सगळं प्लॅनिंग फेल झालं। या सगळ्यांना अटक झाल्यानंतर घाबरून तारिक आणि डॉक्टर उमर नबी उर्फ मोहम्मद असे आणखी दोघांनी जे की मोकाट होते त्या दोघांनी आत्मघाती हल्ला करण्याचं ठरवलं। त्यानुसार ब्लास्टवाली कार डॉक्टर मोहम्मद उमरच चालवत होता असा संशय। ती I-20 कार ही उमरच्याच नावाने रजिस्टर्ड आहे। डॉक्टरची पदवी प्राप्त करूनही तो सुसाईड बॉम्बर बनला। हे सगळे डॉक्टर दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित दहशतवादी असल्याची माहिती समोर आली। पकडलेले सगळे डॉक्टर केवळ दहशतवादी संघटनांच्याच संपर्कात नव्हते तर ते स्वतः शस्त्र आणि विषारी रसायनं तयार करत होते। यालाच तर व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल असं म्हणतात।